नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, वनरक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ती संपूर्ण माहिती कव्हर करणार आहोत. तर फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक यांची कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे, म्हणजे ज्याला आपण अंतिम निवड सूची म्हणतो. याच्यावरूनच आपल्याला कट ऑफचा अंदाज येईल, किती कट ऑफ कोणत्या याचा गेलेला आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता देणार आहे. व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण बघायचं आहे. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फॉर रेग्युलर अपडेट. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम पीपलसोबत शेअर करा. आणि कमेंट करण्याआधी मी तुम्हाला एक म्हणजे सांगायचं आहे मला तुम्हाला, की जोपर्यंत तुम्ही कसं सबस्क्राईब केलं ना, तुमचे कमेंट्सवरती हायलाईट होतात आणि मला मग उत्तर द्यायला इझी जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी कमेंट करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं. तर चला आता मी तुम्हाला ते अपडेट दाखवतो. तर ऑलरेडी आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण ही माहिती टाकलेली होती. जर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन असाल तर तिथून पण तुम्ही लिस्ट बघू शकता. तर बघा इथं काय झालेलं होतं. आता फॉरेस्ट गार्डचे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्याचे जे निकाल यायला लागलेले होते, तर त्याप्रकारे आपण ऑलरेडी सर्व व्हिडिओ त्याच्यावरती पण कव्हर केलेले होते मी. जसं चंद्रपूर झालेलं आहे, चंद्रपूर झालं आहे, मग गडचिरोली, अमरावती. तर आता काय झालं मित्रांनो, फॉरेस्ट गार्ड नागपूर याची जी आहे फायनल लिस्ट आलेली आहे, मेरिट लिस्ट, आणि त्यालाच आपण निवड यादी पण म्हणू शकतो. तर आता थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही गेले याच्या वेबसाईटवरती, पण इथून तो निकाल काढून टाकण्यात आलेला आहे. इथे बघा, इथे निकाल दिसत नाही. ओके, पण तो निकाल आपल्याकडे डाउनलोड केलेला आहे मी, आणि तो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तो निकाल, म्हणजेच आता ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो, तर आपण आता बघणार आहोत की फॉरेस्ट गार्ड नागपूरचा कट ऑफ किती गेलेला आहे. तर इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. जर तुम्हाला निकाल पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवरती क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तर चला आता बघूया आपण ती लिस्ट. नागपूर वनरक्षकचं बघूया. तर ही लिस्ट मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. तर इथं बघू शकता वनरक्षक प्रादेशिक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय. तर प्रादेशिक निवड समिती नागपूर वनरक्षक गट जी पदभरती 2023मध्ये झालेली होती, 23-24, त्याच्या संदर्भात आता इथे फायनल लिस्ट लागलेली आहे बघा. तर इथे काय म्हणतं बघा, जी काही चाचणी घेण्यात आलेली होती, ज्या तारखेला होती, त्याच्यात धाव चाचणीमधील वेळेनुसार 80 जी मार्क होते, ज्याला 80 मार्क होते, प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून पात्र उमेदवाराची सर्वसाधारण निवड गुणवत्ता यादी व धाव चाचणीत पात्र ठरलेल्या तसेच गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी यासोबत म्हणजेच या लिस्टमध्ये जॉईन करण्यात येत आहे. तर हा निकाल तुम्ही www.mahaforestgovernment.in इथून पण डाउनलोड करू शकता. तर बघा किती कॅन्डिडेट म्हणजे किती मार्क्स आलेत कोणाला, विथ त्यांना धावण्याचा टाईम किती होता, ह्या संपूर्ण गोष्टी इथं बघू शकता. तर आपण जर सुरुवातीपासून गेलो, इथं बघू शकता सिरियल नंबर दिलेला आहे 1 2 3 4 या प्रकारे. त्याच्यानंतर आता एक कॅन्डिडेट बघा, ज्यांना ऋतिक नाव आहे यांचं, आणि यांची डेट ऑफ बर्थ आहे 2002, SC कॅटेगरी, ऑप्टेन मार्क आहे त्यांना एक्झामिनेशनमध्ये 100 मार्क आहेत, आणि इकडे आपली जे फिजिकल होती रनिंगमध्ये त्यांना 80पैकी 80 मार्क आहेत. अशा प्रकारे यांना टोटल 180 मार्क्स आहेत. ओके, या प्रकारे सर्व कॅन्डिडेट तुम्ही आपापले इथे तुम्ही तुमचे मार्क्स प्लस तुम्हाला रनिंगमध्ये किती मार्क्स मिळाले हे सर्व माहिती इथे तुम्ही बघू शकता. असं जर खाली गेलं पुन्हा खाली सर्व म्हणजे हायेस्ट टू लोवेस्ट असं तुम्हाला इथे कट ऑफ तो बघायला मिळेल, किंवा त्यालाच आपण हीच फायनल निवड सूची. याच्यानंतर एक 5 किलोमीटर आय थिंक रनिंगचं आहे, ते पण असेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑर्डर देण्यात येईल. तर एक जिल्ह्याचे येत आहेत. तर आपल्याला महत्त्वाचं होतं की आपल्याला हा बनवायचा होता व्हिडिओ, की नागपूरचा निकाल आलेला होता, त्याच्यासाठीचा व्हिडिओ बनवलेला आम्ही. ओके, तर याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील, जे काही कमेंट असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर म्हणजे आपण कमेंटमध्ये उत्तर देत पण असतो. तर येऊन तुम्ही कमेंट पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच.